तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट. मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाविषयी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कणखर भूमिका घेतली आहे. काय म्हणालेत ते ऐकूया पहिल्या बातमीत. राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदानींवर चढवला हल्ला, त्याबद्दल ऐकू दुसऱ्या बातमीत. तर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर केरळ सरकारने गुन्हा दाखल केलाय, त्यामागचं कारण जाणून घेऊ तिसऱ्या बातमीत. यासोबत केजरीवालांना अटक होण्याची शक्यता, AI वर सरकारी निर्बंध, महाराष्ट्र केसरी स्पर्धा याविषयीच्या बातम्या ऐकू वेगवान घडामोडीत. मराठा आंदोलनाला छगन भुजबळ यांचा विरोध असल्याची चर्चा होती. आता मंत्रिमंडळ बैठकीतही भुजबळ आक्रमक झाल्याचं कळतंय, त्याविषयी ऐकूया चर्चेतल्या बातमीत. चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. हिंसाचार करणाऱ्यांना सरकारचा इशारा. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जात आहे. लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला केला जात आहे. या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार सातत्याने बैठका घेत आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच जाळपोळ, हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असं सांगितलं. ते म्हणाले, कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची मालमत्ता जाळण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांच्यावर जीवे मारण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असं ते म्हणाले आहेत. अनेक ठिकाणी घरं जाळण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचं सर्व CCTV फुटेज मिळालं आहे. 50 ते 60 लोकांची ओळख पटली आहे. इतर लोकांची ओळख केली जात आहे. या सर्व लोकांवर पोलीस 307च्या अंतर्गत जीवे मारण्याच्या कलमांतर्गत कारवाई करणार आहेत. हिंसा होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊ शकत नाहीत असं फडणवीस म्हणाले. दुर्दैवाने अशा प्रकारची हिंसा होत असताना काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील यात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. याची माहिती लवकरच समोर येणार आहे. बीडमध्ये काही घरं जाळण्याचं, विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याचे प्रकार घडले आहेत. काहींचे हॉटेल, दुकानं, हॉस्पिटल जाळण्याचे प्रकार घडले आहेत असं उपमुख्यमंत्री म्हणाले. हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आंदोलनात सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचंही सांगण्यात आलं. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारण्यात आला आहे. कुणबी उल्लेख असणाऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसंच मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरियल डेटा गोळा करणार आहे. न्यायमूर्तींचे सल्लागार मंडळ आरक्षणाच्या कायदेशीर बाबतीत मार्गदर्शन करेल. कोकणातील चिपळूण येथील मराठा समाजाने मात्र कुणबी प्रमाणपत्र नाकारलं आहे. याआधी कोकणातील मंत्री नारायण राणे आणि रामदास कदम यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको अशी जाहीर भूमिका घेतली होती. मोदींचा आत्मा अदानींमध्ये, राहुल गांधींचा मोठा आरोप. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांना आलेल्या ऍपल अलर्टच्या संदर्भाने ते बोलत होते. राहुल गांधींनी आपला फोन टॅप होत असल्याचाही पुनरुच्चार केला. माझा फोन टॅप झाला तरी मला त्याची पर्वा नाही असंही राहुल म्हणाले. राजा हा राजा नाही, सत्ता दुसऱ्याच्या हातात आहे. अदानींवर टीका करताच गुप्तचर संस्था CBI तपास चालू करतात. सध्या देशात नंबर 1 वर अदानी, नंबर 2 वर पंतप्रधान आणि नंबर 3 वर अमित शहा आहेत असं सांगताना पोपटात जीव असलेल्या राजाची गोष्टही राहुल गांधींनी सांगितली आणि ते म्हणाले, नरेंद्र मोदींचा आत्मा अदानींमध्ये आहे. पोपट कुठेतरी बसला आहे आणि राजा दुसरीकडे बसला आहे. संपूर्ण विरोधक बराच काळ राजावर हल्ला करत होते, पण वास्तव हे आहे की सत्ता ही अदानींच्या हातात आहे. इंडिया आघाडीतील कित्येक नेत्यांनी केंद्र सरकार आपला आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काल केला होता. राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमच्या मोबाईलला टार्गेट करत आहेत असा इशारा ऍपल कंपनीने दिल्याचं महुआ मोइत्रा, राघव चड्ढा, प्रियांका चतुर्वेदी, शशी थरूर अशा नेत्यांनी सांगितलं होतं. राहुल गांधींनी त्याचाही उल्लेख केला.
तसंच आपल्या कार्यालयातील प्रत्येकाला अशा प्रकारे अलर्ट मिळाला आहे असाही दावा राहुल यांनी केला. मात्र ऍपलच्या अल्गोरिदम मधील खराबीमुळे हे इशारे मिळत असल्याचं स्पष्टीकरण सरकारी सूत्रांनी दिलं आहे. सरकारच्या या स्पष्टीकरणाची खिल्ली उडवताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, मालवेअर असेल तर ते फक्त विरोधातील नेत्यांच्या फोनमध्येच कसं काय? सरकारने दिलेले हे अत्यंत हास्यास्पद कारण आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर गुन्हा दाखल. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप. केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक द्वेष पसरवणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचे उल्लंघन करणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे. कोचीमधील बॉम्बस्फोट आणि मल्लपुरम जिल्ह्यातील एका इस्लामिक गटाने आयोजित केलेल्या हमास नेत्याच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाबाबत राजीव यांनी सोशल मीडियावर काही वक्तव्य केलं होतं. याबाबत केरळ पोलिसांच्या सायबर सेलने स्वतःच FIR दाखल केली आहे. राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीका केली होती. विजयन हे कट्टरपंथी घटकांबद्दल सहिष्णुता दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कट्टरपंथी घटकांचे तुष्टीकरण करण्याचा केरळचा इतिहास आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी इतिहासात हेच केलं आहे असं चंद्रशेखर म्हणाले होते. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी देखील चंद्रशेखर यांना प्रत्युत्तर दिलं होतं. जे लोक विखारी आहेत ते विष फेकणारच. एका केंद्रीय मंत्र्याने म्हटलं आहे की मी तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे आणि इस्रायलच्या विरोधात आंदोलन करत आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता चंद्रशेखर यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणात आपला कोणताही दोष नसल्याचं सांगत आपण असं कोणतंही वक्तव्य केलेलंच नाही असं चंद्रशेखर म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल बोललो नाही. मी स्पष्टपणे हमासचा उल्लेख केला होता. पिनराई विजयन हे स्वतःच हमास आणि त्या समाजाला एकत्र जोडत असल्याचं दिसत आहे. आता ऐकूया वेगवान घडामोडी. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. आपच्या नेत्या आतिशी यांनी याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर रोजी अटक केलं जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हे मानवाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आलं असलं तरी भविष्यात यामुळे आपल्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच AI वर निर्बंध लागू करण्यासाठी अमेरिका सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. AI वर निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने काही स्टँडर्ड्स तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये लोकांची सुरक्षितता आणि गोपनीयता यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिका प्रशासन बायोलॉजिकल सिंथेसिस स्क्रीनिंगसाठी काही नियमावली तयार करेल. AI स्वतःचं एखादं बायोलॉजिकल मटेरियल तयार करू नये हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला शेवटचा सिनेमा सूर लागू दे प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सिनेमाचं पोस्टर अनावरण करताना अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर भावूक झालेले होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात एक न भरता येणारी पोकळी निर्माण झाल्याची खंत कलाकारांनी व्यक्त केली आहे. यंदा 2 नव्हे तर 3री महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात होत असल्याने पैलवानांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्य कुस्तीगीर परिषदेने काही महिन्यांपूर्वी धाराशिव येथे स्पर्धेची घोषणा केल्यानंतर पुन्हा भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र केसरीसाठी कंबर कसली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करून त्यावर अस्थायी समिती नेमली असताना हे मैदान अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न कुस्ती क्षेत्राला पडला आहे. यामुळे पैलवानात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आता बातमी चर्चेतली. मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाल्याची चर्चा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीत आक्रमक झाल्याची चर्चा सुरू झाली होती. छगन भुजबळ बैठकीत बाकीच्या नेत्यांवर भडकले असल्याचं बोललं जात होतं. मात्र ही चर्चा खोटी असल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. बैठकीत नेमकं काय झालं याबाबत भुजबळ म्हणाले, न्यायमूर्तींची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. 13,500 प्रकरणं सापडली आहेत. त्यांच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे. आमचा यावर काहीही आक्षेप नाही.
त्यामुळे ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, याबाबत चर्चा झाली आहे, असं भुजबळ म्हणाले. संदीप शिंदे समितीच्या अहवालाला भुजबळांनी विरोध केल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, जो प्राथमिक अहवाल सादर केला आहे त्याला कोणीही विरोध केला नाहीये. मी तर याला कसलाही विरोध केलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या दुरुस्ती आवश्यक आहेत त्यासाठी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. त्यामुळे यातून दुरुस्ती दूर केल्या जातील, असं छगन भुजबळ म्हणाले. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.